नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एसके एज्युकेशन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. आपण एक नवीन सीरीज सुरू केलेली आहे. जीएमसी छत्रपती संभाजीनगर परीक्षा 25 ऑगस्ट, 26 ऑगस्ट, 28 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहे. या परीक्षेची तयारी म्हणून आपण हे सीरीज सुरू केलेली आहे. त्याचा आजचा आपला हा चौथा भाग आहे. आजच्या आपल्या या चौथ्या भागामध्ये आपण सर्व प्रश्न ही पॅराजंबलची कव्हर करणार आहोत. कारण प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला पॅराजंबलची कमीत कमी 2 प्रश्न विचारले जातात आणि ही प्रश्न आपल्याला योग्यरित्या सोडवता यावी यासाठी आज आपण पॅराजंबलच्या क्वेश्चनचा सराव करून घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. आपल्या एसके एज्युकेशन ॲपवर इंग्रजी विषयासाठी हे कोर्सेस आहेत ते तुम्ही जॉईन करू शकतात. पहिला कोर्स आहे ग्रामर प्लस व्होकॅब्युलरी प्लस PYQ TCS पॅटर्न IBPS पॅटर्नसाठी आणि एक आहे PYQ कोर्स. या सर्व कोर्सेसबद्दल माहिती मी तुम्हाला लेक्चरच्या शेवटी देईल. आता सुरुवात करूया आपल्या पहिल्या पॅराजंबलच्या क्वेश्चनला. या ठिकाणी काय असणार आहे मित्रांनो, आपल्याला ABCD किंवा PQRS असे लेबल करून दिलेली काही वाक्य असतील. ते वाक्य जे असतील त्यांची अरेंजमेंट चुकवलेली असेल, त्यांना एका करेक्ट अरेंजमेंटमध्ये आपल्याला आणायचं आहे, जेणेकरून आपला हा जो पॅराग्राफ आहे हा एक अर्थपूर्ण, मिनिंगफुल होईल, सुसंगत होईल, कोहरंट होईल. दिलेल्या 4 ऑप्शनपैकी कोणतं तरी एक ऑप्शन आपलं उत्तर असेल ते आपल्याला शोधायचं आहे. आता अशा प्रकारचे प्रश्न सोडवत असताना जर आपल्याला मराठी अर्थ माहिती नसेल तरी काहीही हरकत नाही. आणि कधी कधी सर्व सेंटेन्सेस रीड करायची पण नसतात. काही वेळेस असं होतं की ही प्रश्न सोडवताना आपल्याला काही हिंट्स मिळतात. त्या हिंट्सच्या आधाराने आपण काय करत असतो, या प्रश्नांची अचूक उत्तरं शोधत असतो. बऱ्याचदा आपल्याला हे जे ऑप्शन्स एलिमिनेशन आहेत किंवा हे जे ऑप्शन्स आहेत हे मदत करत असतात आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर शोधण्यासाठी. फक्त काही महत्त्वपूर्ण बाबी आपल्याला माहिती पाहिजे, ज्या आधारावर आपण पॅराजंबलची क्वेश्चन्स सॉल्व्ह करू शकतो. तर चला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. बघा, पहिला प्रश्न आहे, द माउंटेनर्स सेटअप ए कॅम्प ॲट ए हाईट ऑफ 15,000 फीट. आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की माउंटेनर्स आहेत, म्हणजे माउंटेन चढणारे जे लोक असतात त्यांना आपण काय म्हणतो, माउंटेनियर्स म्हणतो. यांनी एक कॅम्प सेटअप केलेला आहे 15,000 फुटावर. एक त्यांनी कॅम्प सेट केलेला आहे, असं पहिलं सेंटेन्स आहे. दुसरं आहे देन दे, तिसरं आहे दे स्ट्रगल्ड आणि चौथा आहे देअर दे. आता बघा मित्रांनो, एक पहिला छोटासा नियम लक्षात ठेवायचा या प्रश्नासाठी की एखाद्या वाक्यामध्ये हा जो दे वापरलेला आहे, तसेच सी या वाक्याची सुरुवात देने झालेली आहे आणि डी या वाक्यामध्ये सुद्धा दे वापरलेला आहे. तर याचा अर्थ असा होतो की हा जो दे आहे हा एक प्रोनाऊन आहे आणि हा प्रोनाऊन कोणाच्या तरी नावाच्या जागेवर यूज झालेला आहे. याचा अर्थ असा आहे की हा दे ज्यांच्यासाठी वापरलेला आहे ते ऑलरेडी कुठेतरी ओपनिंग सेंटेन्समध्ये आहे किंवा ते ऑलरेडी कुठेतरी यांच्या आधी असलेल्या सेंटेन्समध्ये आहे. म्हणजेच काय, जर सेंटेन्स बी मध्ये दे आहे, जर सेंटेन्स सी मध्ये दे आहे आणि जर सेंटेन्स डी मध्ये दे आहे, BCD या तीनही सेंटेन्सेस मध्ये दे आपल्याला दिसतो. याचा अर्थ असा आहे की हा जो दे आहे हा दे या आधीच्या सेंटेन्सेस मध्ये कुठेतरी याला एलॅबोरेट करण्यात आलेला आहे. म्हणजे हा दे कुणासाठी वापरलेला आहे, तो व्यक्ती किंवा ते व्यक्ती कुठेतरी दुसऱ्या सेंटेन्सेस मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मग अशा परिस्थितीत आपलं सेंटेन्स क्रमांक बी, सेंटेन्स क्रमांक सी आणि सेंटेन्स क्रमांक डी ही पहिली सेंटेन्सेस होऊ शकत नाही. मग अशा परिस्थितीत आपण काय करायचं, बी किंवा सी किंवा डी ने सुरू होणारी जी ऑप्शन्स आहेत त्यांना एलिमिनेट करायचं. मग बघा, सी ने सुरू होणारा सेंटेन्स एलिमिनेट ऑप्शन करा. या ठिकाणी ए बरोबर आहे, इथे पुन्हा एकदा सी ने सुरू होत आहे, एलिमिनेट करा. आता आपल्याकडे शिल्लक राहिली ऑप्शन क्रमांक बी आणि ऑप्शन क्रमांक सी, दोघांची सुरुवात ए ने होत आहे. क्लिअरली कळतंय आपलं की पहिलं सेंटेन्स जे आहे ते पहिलं सेंटेन्स काय मित्रांनो, पहिलं सेंटेन्स ए आहे. मग आता बघा, यामध्ये माउंटेनर्स बद्दल बोललेलं आहे आणि माउंटेनर्सने काय केलेलं आहे, एक कॅम्प सेटअप केलेला आहे 15,000 फुटावर. आता हा कॅम्प काय आहे, एक जागा आहे. मग जागेबद्दलची अधिक माहिती कुठे दिसते, देन दे स्टार्टेड क्लाइंबिंग, नंतर त्यांनी वर चढायला सुरुवात केली. दे स्ट्रगल्ड अप स्टीप स्लोप, जो तीव्र उतार होता त्या तीव्र उतारावर ते संघर्ष करत होते. देअर दे स्टेड फॉर अ वीक, त्या ठिकाणी ते एक आठवडाभर राहिले. मग आता बघा, या ठिकाणी माउंटेनर्सने काय केलेलं आहे, कॅम्प सेट केलेला आहे. आणि हा कॅम्प काय आहे, तर हा कॅम्प आहे प्लेस. हा कॅम्प काय आहे, एक प्लेस आहे. या प्लेस बद्दल अधिकची माहिती, देअर ज्या ठिकाणी दे स्टेड फॉर ए वीक, त्या ठिकाणी ते एक आठवडाभर राहिले. टू गेट अकस्टम टू द क्लायमेट, त्या क्लायमेटशी यूज टू होण्यासाठी, त्या क्लायमेटची सवय होण्यासाठी, त्या क्लायमेटला अडॅप्ट करण्यासाठी ते त्या ठिकाणी किती दिवस राहिले, एक आठवडा राहिले, एक वीक राहिले. म्हणजे आपल्याला सेंटेन्स ए नंतर सेंटेन्स डी जे आहे हे दुसऱ्या क्रमांकाचं दिसतंय. सो सेंटेन्स ए नंतर सेंटेन्स डी येत आहे मित्रांनो. तर असं ऑप्शन आहे का शिल्लक राहिलेल्या ऑप्शन मध्ये,
तर बघा पहिलं ऑप्शन बी जे आहे ते ए डी आहे, तिसरं ऑप्शन जे सी आहे ते ए आणि बी आहे. सो बी या ठिकाणी येणार नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो. क्लिअर आहे सर्वांना? सो सर्व सेंटेन्सेस न रीड करता आपण काय केलेलं आहे या ठिकाणी एक हिंटचा वापर केलेला आहे. अशाच प्रकारे पुढील प्रश्न आहे बघा. इट वॉज ए वंडरफुल ऑलमोस्ट ऑफुल साईट. इट वॉज ए वंडरफुल, ते खूप छान सुंदर, ऑफुल म्हणजे सुंदर अट्रॅक्टिव्ह साईट होती. इन प्लेस ऑफ हे फील्ड म्हणजे गवताचं जे फील्ड असेल, शेत असेल, ते वॉज अ लेक विथ वेव्स ऑन इट. त्या ठिकाणी एक लेक होतं आणि त्यावर वेव्स होती. ठीक आहे. ॲट 7 नेक्स्ट मॉर्निंग आय अवोक. पुढच्या मॉर्निंगला, पुढच्या सकाळी, दुसऱ्या सकाळी आय अवोक, मी उठलो, अँड रश टू द विंडो, आणि घाईघाईने विंडो जवळ गेलो. ॲज आय वेंट टू स्लीप, जेव्हा मी झोपलो, आय रिफ्लेक्टेड, माझं असं रिफ्लेक्ट झालं, दॅट द रेन मस्ट बी फिलिंग द डॅम, की जे पाऊस पडतोय तो आपला डॅम काय करत असेल, भरत असेल. दॅट आफ्टरनून रेन फेल इन टॉरेंट्स, की त्या दुपारी रेन फेल इन टॉरेंट्स, रेन पाऊस पडला, रेन पाऊस फेल पडला, इन टॉरेंट्स, टॉरेंट्स म्हणजे जोरदार प्रवाहाने पाऊस पडला. अँड कंटिन्यूड ऑल द इव्हिनिंग अँड नाईट, आणि तो पूर्ण संध्याकाळ आणि पूर्ण रात्रभर कंटिन्यू राहिला. असे आपले सेंटेन्सेस आहेत. मराठी अर्थ तुम्हाला जास्त समजावी म्हणून मी सांगत आहे, मराठी अर्थाची काहीही गरज नाही आहे आपल्याला. बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे ॲट 7 नेक्स्ट मॉर्निंग. आता बघा काहीतरी झालं असेल तेव्हा तर नेक्स्ट मॉर्निंग येईल, म्हणजे हे आपलं पहिलं सेंटेन्स होणार नाही. ॲज आय हे या ठिकाणी आपलं पहिलं सेंटेन्स होणार नाही, कारण ॲज ने सुरू होत आहे. इट वॉज ए वंडरफुल, आता हा जर आपण पाहिला तर पास्ट टेन्स आहे, आणि दॅट आफ्टरनून रेन फेल, सो हा पण या ठिकाणी पास्ट टेन्स आहे. सो एकतर आपलं सेंटेन्स ए किंवा सेंटेन्स डी हे ओपनिंग सेंटेन्स होईल, फर्स्ट सेंटेन्स होईल, स्टार्टिंग सेंटेन्स होईल किंवा फर्स्ट सेंटेन्स होईल मित्रांनो. मग इट वॉज अ वंडरफुल ऑलमोस्ट ऑफुल साईट, परंतु कोणती साईट काहीही माहिती नाही. इकडे काय म्हटलेलं आहे, दॅट आफ्टरनून रेन फेल, की त्या दुपारी पाऊस अगदी जोरदार प्रवाहाने पडला, अँड कंटिन्यूड ऑल इव्हिनिंग अँड नाईट, आणि पूर्णतः तो संध्याकाळ आणि रात्रभर चालू राहिला. सो हे आपलं फर्स्ट सेंटेन्स होईल मित्रांनो या ठिकाणी. ओके. आता त्यानंतर काय होईल बघा, ॲज आय वेंट टू स्लीप, आता या ठिकाणी तो काय म्हणतोय की दुपारी पाऊस पडला, इव्हिनिंगला पण कंटिन्यू आहे, नाईटला पण कंटिन्यू आहे. मग या ठिकाणी एक आहे मॉर्निंग, ॲट 7 नेक्स्ट मॉर्निंग, आणि या ठिकाणी आहे आय वेंट टू स्लीप. आता जेव्हा तो झोपणार, झोपल्यानंतर नेक्स्ट मॉर्निंग येईल ना, झोपला, रात्र झाली म्हणजे तो झोपला, झोपल्यानंतर काय होईल, नेक्स्ट मॉर्निंग येईल, म्हणजे सेंटेन्स सी नंतर काय होईल, सेंटेन्स बी येईल. सेंटेन्स सी नंतर काय होईल, सेंटेन्स बी येईल. आणि पहिलं सेंटेन्स कोणतं आहे, आपलं पहिलं सेंटेन्स आहे डी सी, म्हणजे पहिलं सेंटेन्स आहे डी, आणि पुढचा जो हिंट देणारा आपल्याला वाक्य आहे किंवा पुढचा जो आपला पेयर आहे तो काय आहे, सी आणि बी आहे. सो डी सी बी बघा कुठे आहे. सो डी सी बी आपल्याला फक्त एक ऑप्शन मध्ये मिळतं, ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. सो बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इकडे पण डी आहे, इकडे पण डी आहे, डी ची 2 वाक्य आहे, आणि सी ने तर आपलं सेंटेन्स स्टार्टच होत नाहीये, त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी आपलं करेक्ट ऑप्शन या ठिकाणी होईल मित्रांनो. ओके. चला बघा पुढचा प्रश्न. द यंग वुमन वॉज लुकिंग डेडली पेल अँड व्हेरी फ्रायटन, की ती यंग वुमेन जो होती, वॉज लुकिंग डेथली पेल, की ती खूप घाबरलेली दिसत होती. आय फेल्ट सॉरी फॉर हर ॲज आय लुक्ड इन टू हर आईज, आणि मी जेव्हा तिच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा मी तिच्यासाठी सॉरी फील केलं. विदाउट सेईंग अ वर्ड शी गेव मी रिंग, काही न म्हणता, एक शब्द न बोलता तिने मला रिंग दिली. देन शी रॅन आउट ऑफ द शॉप, आणि ती शॉपमधून पळाली. ॲज इफ द प्लेस वॉज ऑन फायर, जणू काही त्या प्लेसला आग लागलेली होती. मग आता बघा या सेंटेन्समध्ये जर आपण पाहिलं मित्रांनो, इकडे आहे शी, त्यानंतर इकडे आहे शी, म्हणजे ही तर आपली फर्स्ट सेंटेन्स होणारच नाही, आणि ही आहे 2 सेंटेन्स. सो ए आणि बी मध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी क्लिअरली द यंग वुमन बद्दल बोललेला आहे, आणि आय फेल्ट सॉरी फॉर हर. सो हा हर कुणासाठी वापरलेला आहे, ऑब्व्हियसली या यंग वुमेनसाठी, म्हणजे हे सुद्धा फर्स्ट सेंटेन्स होणार नाही. फर्स्ट सेंटेन्स कोणतं सेंटेन्स होईल, फर्स्ट सेंटेन्स ए सेंटेन्स होईल. मग ए ने सुरू होणारं कोणतं ऑप्शन आहे ते ठेवा, बाकीची कॅन्सल करा. बघा हे ए ने सुरू होत आहे आणि हे ए ने सुरू होत आहे. आता ए नंतर तिकडे एक बी दिसतोय आणि ए नंतर डी दिसतोय. आता बी किंवा डी पैकी कोणतं तरी एक बरोबर असेल, कोणतं जास्त अप्रोप्रिएट आहे ते आपण बघू. द यंग वुमन वॉज लुकिंग डेथली पेल अँड व्हेरी फ्रायटन, आय फेल्ट सॉरी फॉर हर ॲज आय लुक्ड इन टू आईज. या ठिकाणी ती घाबरलेली आहे, घाबरलेली असतानाच आपण तिच्या डोळ्यांमध्ये बघतोय, तो मी बघतो, म्हणजे आय फेल्ट सॉरी फॉर हर ॲज आय लुक्ड इन टू हर आईज. त्यानंतर काय म्हटलेलं आहे की एक ए नंतर बी आहे आणि एक ए नंतर डी आहे. देन शी रॅन आउट, देन शी रॅन आउट ऑफ द शॉप ॲज इफ द प्लेस वॉज ऑन फायर. बघा या ठिकाणी जर अँड असता, देनच्या ऐवजी या ठिकाणी अँड असता,
तर हे सेंटेन्स ए सेंटेन्सला डी सेंटेन्स कनेक्ट झालं असतं, परंतु आता दे नसल्यामुळे ते कनेक्ट होत नाहीये, त्यामुळे ए नंतर सेंटेन्स बी जे आहे ते बरोबर होईल. सो ए नंतर बी बरोबर होईल, त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे. डी जे आहे ते कॅन्सल होईल. म्हणून अशा परिस्थितीत ऑप्शन क्रमांक सी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. त्यानंतर तुम्ही बघू शकता एबीसीडी प्रमाणेच हा जो पॅराग्राफ आहे तो बरोबर आहे. बघा पुढचा प्रश्न, देअरफोर. आता देअरफोरने जर एखाद्या वाक्याची सुरुवात होत असेल तर देअरफोर म्हणजे काय, म्हणून कशाचं तरी कारण आहे, म्हणजे हे आपलं फर्स्ट सेंटेन्स होणार नाही. सो ए ने तर एकही सेंटेन्स नाहीये. ऑप्शन सजेस्ट करतायत की एकतर डी आपलं फर्स्ट सेंटेन्स होईल किंवा सी आपलं फर्स्ट सेंटेन्स होईल. मग बघा या ठिकाणी सी आहे, आय इंटेंडेड टू बी मॉडेल सिटीजन इन द नेबरहुड. की माझं इंटेन्शन, इंटेंडेड म्हणजे काय, इंटेन्शन असणे, उद्देश असणे. माझा उद्देश होता टू बी अ मॉडेल सिटीजन, माझा उद्देश होता मॉडेल सिटीजन बनण्याचा इन द नेबरहुड, शेजाऱ्यांमध्ये. आय डिसाइडेड इट वॉज टाइम फॉर मी टू सेटल डाऊन, आणि मी ठरवलं की मला त्या ठिकाणी सेटल डाऊन व्हायचं आहे. आता बघा आपल्याकडे फक्त सी आणि डी बद्दलच आपल्याला विचार करायचा आहे, कारण तीच आपली फर्स्ट सेंटेन्स होऊ शकतात. एकीकडे तो काय म्हणतोय की मला मॉडेल सिटीजन होण्याचा उद्देश आहे, आणि एकीकडे तो काय म्हणतोय, आय डिसाइडेड, मी ठरवलं, इट वॉज टाइम फॉर मी टू सेटल डाऊन. जेव्हा तुम्ही एखाद्या कॉलनीमध्ये, एखाद्या सिटीमध्ये, एखाद्या शहरामध्ये सेटल होणार, त्यानंतर तुम्ही विचार करणार की मला एक चांगला सिटीजन व्हायचं आहे या कॉलनीचा, या शेजाऱ्यांमध्ये मला एक चांगला शेजारी म्हणून राहायचं आहे. सो आधी आपल्याला काय व्हावं लागेल, सेटल डाऊन व्हावं लागेल. सो या ठिकाणी सी जे आहे ते फर्स्ट सेंटेन्स होणार नाही, डी आपलं फर्स्ट सेंटेन्स होईल. त्यामुळे सी ने सुरू होणारी जी ऑप्शन्स आहेत त्यांना आपण काय करणार, कॅन्सल करणार. ओके, मग बघा, आय डिसाइडेड इट वॉज टाइम फॉर मी टू सेटल डाऊन, आय इंटेंडेड टू बी मॉडेल सिटीजन इन द नेबरहुड, दिस मेड मी eager टू वेलकम द फर्स्ट गेस्ट ॲट होम अँड शो माय हॉस्पिटॅलिटी, देअरफॉर आय बॉट ए गुड हाऊस इन रेस्पेक्टेबल नेबरहुड. आय डिसाइडेड इट वॉज टाइम फॉर मी टू सेटल डाऊन, मी ठरवलं की हाच टाइम आहे माझा सेटल डाऊन होण्याचा, सेटल होण्याचा, सेटलमेंट करण्याचा, आणि म्हणून देअरफॉर आय बॉट ए गुड हाऊस, आणि म्हणून मी एक घर खरेदी केलं इन अ रिस्पेक्टेबल नेबरहुड. सो सेंटेन्स ए जे आहे हे डी नंतर सेंटेन्स ए यायला पाहिजे. सो सेंटेन्स डी नंतर सेंटेन्स ए कुठे आहे, ऑप्शन क्रमांक बी मध्ये आहे, आणि म्हणून ऑप्शन क्रमांक बी आपलं करेक्ट आन्सर होईल. सो पहिल्यांदा तो ठरवतोय की मला सेटल डाऊन व्हायचं आहे, त्यामुळे तो काय करतोय, त्यामुळे तो घर खरेदी करतोय. घर खरेदी केल्यानंतर त्याचा उद्देश आहे की मी काय केलं पाहिजे, शेजाऱ्यांमध्ये मी मॉडेल सिटीजन बनलो पाहिजे, आणि दिस मेड मी इगर, आणि म्हणून तो उत्सुक झाला, इगर झाला, वेलकम द फर्स्ट गेस्ट ॲट होम टू शो माय हॉस्पिटॅलिटी. सो त्याला चांगलं सिटीजन बनायचं होतं, म्हणून त्याने काय केलं, त्याच्या फर्स्ट जो गेस्ट आहे त्याचं चांगल्या पद्धतीने वेलकम केलं, त्याचं आदरातिथ्य केलं, हॉस्पिटॅलिटी केली. सो या ठिकाणी काय होईल, डी ए होईल, त्यानंतर सेंटेन्स सी येईल, त्यानंतर सेंटेन्स बी येईल. डी ए सी बी बघा ऑप्शन क्रमांक बी मध्ये आहे, करेक्ट उत्तर असेल. पुढचं बघा, डॉक्टर प्रिन्स बिकेम, डॉक्टर प्रिन्स आहे. ओके, सो हे तर एक सब्जेक्ट आहे, नाउन आहे, त्यामुळे हे पहिलं सेंटेन्स बनण्याचे पूर्ण चान्सेस आहेत. वोंट युअर मदर बी वॉन्डरिंग वेअर यू आर, ही आस्क्ड. आता हा ही कोण आहे ते माहिती नाही, म्हणून हे फर्स्ट सेंटेन्स होणार नाही. इकडे पण ही आहे, फर्स्ट सेंटेन्स होणार नाही. इकडे शी कुणासाठी वापरला माहिती नाही, फर्स्ट सेंटेन्स होणार नाही. केवळ आणि केवळ ए आपलं फर्स्ट सेंटेन्स होईल. बघा एकतर ऑप्शन क्रमांक ए किंवा बी आपलं उत्तर होईल, सी आणि डी आपली उत्तर होणार नाहीत. मग बघा ए सेंटेन्स काय आहे की प्रिन्स बिकेम अवेअर ऑफ स्मॉल फिगर स्टँडिंग इन एसल बिसाइड हिज सीट. डॉक्टर प्रिन्स म्हणून कुणीतरी व्यक्ती आहे, बिकेम अवेअर आणि ते जागृत झाले, अवेअर झाले, अलर्ट झाले. स्मॉल फिगर कुणीतरी उभं होतं, फिगर स्टँडिंग इन द एसल बिसाइड हिज सीट, म्हणजे ते कुठेतरी एकतर बसमध्ये बसलेले असतील किंवा विमानामध्ये बसले असतील, आणि ज्या ठिकाणी ते बसलेले आहेत, बघा आपण बसमध्ये बसतो किंवा एरोप्लेनमध्ये आपण ज्यावेळेस बसतो त्यावेळेस अशा पद्धतीने आपले सीटिंगची अरेंजमेंट असते, आणि हा जो रस्ता असतो किंवा हा जो स्पेस असतो, हा स्पेस लोकांना येण्या जाण्यासाठी असतो, की त्या सीटवर जाण्या येण्यासाठी, बसण्यासाठी असा स्पेस असतो ना मध्ये, याला एझल असं म्हणतात. ओके, सो ते सीटवर बसले होते, त्यांच्या सीटच्या बाजूला हा जो जाण्या येण्याचा रस्ता आहे, इथे कोणीतरी मुलगी उभी होती, स्मॉल फिगर म्हटलेला आहे, बिसाइड हिज सीट, सीटच्या बाजूला. सो दिस कुड बी द फर्स्ट सेंटेन्स. पुढे काय आहे, सेंटेन्स सी आहे आणि सेंटेन्स बी आहे. हे आहे सी आणि हे आहे बी. वोंट युअर मदर बी वॉन्डरिंग वेअर यू आर, ही आस्क्ड हर. मग या व्यक्तीने तिला विचारलेलं आहे, ते स्टँडिंग इन द फिगर आहे त्या ठिकाणी ते. ही ब्रॉट हिज आईज, त्याने आणले, हिज आईज इन टू फोकस, त्यांनी लक्षपूर्वक पाहिलं. अँड इट वॉज ए गर्ल ऑफ 7 or 8, त्यांनी लक्षपूर्वक पाहिलं आणि त्यांना कळालं की ही 7 ते 8 वर्षाची एक मुलगी आहे.
मग बघा पहिलं सेंटेन्स काय आहे की डॉक्टर प्रिन्स जे आहे ते अवेअर झाले, त्यांनी लक्ष दिलं की कुणीतरी त्यांच्या सीटच्या बाजूला एसएल मध्ये जो जाण्या येण्याचा रस्ता आहे तिथे त्यांनी पाहिलं. त्यांनी जेव्हा एकदम व्यवस्थित पाहिलं, जेव्हा फुल कॉन्सन्ट्रेशनने पाहिलं की एक्झॅक्टली कोण आहे, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ती कोण आहे, एक मुलगी आहे 7 ते 8 वर्षाची. सो क्लिअरली कळतंय की ए नंतर सेंटेन्स सी जे आहे हेच आपलं बरोबर या ठिकाणी होईल. सो ए नंतर सी बघा कुठे आहे, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी कॅन्सल होईल. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. बघा पुढचा प्रश्न, इच मॉर्निंग ही वॉज, आता हा ही कुणासाठी वापरलेला आहे माहिती नाही, कॅन नॉट बी द फर्स्ट सेंटेन्स. ही कुणासाठी आहे माहिती नाही, फर्स्ट सेंटेन्स होणार नाही. हे कुणासाठी वापरलेलं आहे माहिती नाही कुणासाठी. सो हेनरी डी पेनरोज वॉज ए डॉग विथ अ पेडेग्री, की हेनरी डी पेनरोज कोण आहे, एक डॉग होता विथ अ पेडेग्री. सो हे फर्स्ट सेंटेन्स होईल. ऑप्शन बघा, सर्व ऑप्शनची सुरुवात डी नेच करून ठेवलेली आहे, त्यामुळे पहिलं आपण सेंटेन्स शोधायला वेळ लावला. एक्झाम मध्ये आपण आधी ऑप्शन्स ऑब्झर्व करून घेणं महत्वाचं आहे. आता बघा या ठिकाणी वॉज अ डॉग विथ पेडेग्री. आता प्रत्येक सेंटेन्स मध्ये इचने सुरुवात झालेली आहे शिल्लक राहिलेल्या, आणि इकडे मॉर्निंग आहे, इकडे इव्हिनिंग आहे, इकडे आफ्टरनून आहे. कुणाचं तरी डेली रुटीन बद्दल बोललं जात आहे, कुणाच्या हेनरी डी पेनरोजच्या डेली रुटीन बद्दल बोललं जात आहे की मॉर्निंगला करतो काहीतरी, इव्हिनिंगला काहीतरी करतो आणि आफ्टरनूनला काहीतरी करतो. सो सर्वात आधी काय येईल, मॉर्निंग. सो बघा पहिलं सेंटेन्स डी नंतर काय येणार, मॉर्निंग. मॉर्निंगला तो काय करतो, नंतर तो आफ्टरनूनला काय करतो, सी, आणि नंतर तो इव्हिनिंगला काय करतो, बी. सो DACB हे आपलं करेक्ट ऑप्शन होईल. कुठे आहे बघा, DACB ऑप्शन क्रमांक सी मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक सी आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो. पुढचा प्रश्न, हाउएव्हर ने सुरू होणारं सेंटेन्स कधीच आपलं पहिलं सेंटेन्स असत नाही, त्यामुळे ए ने सुरू होणारं सेंटेन्स कॅन्सल करा. बघा ऑप्शन डी कॅन्सल होईल. आपल्याकडे फक्त असे पर्याय आहेत की एकतर सुरुवात बी ने होत आहे किंवा सी ने होत आहे, म्हणजे बी किंवा सी हे आपलं फर्स्ट सेंटेन्स होऊ शकतं. बी किंवा सी हे आपलं फर्स्ट सेंटेन्स होऊ शकतो. फर्स्ट, पहिल्यांदा युसुफ स्टमक वॉज ऑक्युपाइड बाय एक्साइटमेंट, इट वॉज डिफिकल्ट टू ईट डिनर दॅट नाईट. आणि इथे म्हटलेलं आहे सेकंड. सेकंडली इकडे हाउएव्हर म्हटलेलं आहे. आता जनरली हाउएव्हरची जी सेंटेन्सेस सुरू होतात ते एकतर लास्ट किंवा सेकंड लास्ट सेंटेन्सेस असतात. बरं ठीक आहे, या ठिकाणी फर्स्ट म्हटलेलं आहे, या ठिकाणी सेकंडली म्हटलेलं आहे, म्हणजे सेंटेन्स बी आधी येईल आणि कुठेतरी त्यानंतरच सेंटेन्स डी येणार आहे. म्हणजे बी नंतरच डी जे आहे ते प्लेस होईल. बीच्या आधी डी प्लेस झाला म्हणजे ते ऑप्शन कॅन्सल करा. बघा इकडे बी नंतर डी, इकडे बी नंतर डी, इकडे पण बी नंतर डी, इकडे पण बी नंतर डी. सो या हिंटचा आपल्याला उपयोग होत नाहीये. त्यानंतर जर आपण पाहिलं सेंटेन्स ए जे आहे ते एकतर लास्ट पाहिजे किंवा सेकंड लास्ट पाहिजे. सो इकडे सेकंड लास्ट आहे, इकडे लास्ट आहे. सो हे दोन ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल झाले मित्रांनो. ओके, मग आता बघा काय झालेलं आहे या ठिकाणी, की या ठिकाणी म्हटलेलं आहे फर्स्ट आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे सेकंड, या ठिकाणी म्हटलेलं आहे हाउएव्हर. सो सेकंडली नंतर हाउएव्हर येईल, म्हणजे डी जे आहे डी नंतर ए येईल. बघा आधी फर्स्ट येतो, मग सेकंड येतो आणि मग शेवटी हाउएव्हर असं असलं तरी. सो सेकंडली म्हणजे डी नंतर ए ऑब्व्हियसली येणारच आहे. डी ला ए जो आहे तो लगेच लागून येणार आहे, लगेच नंतर येणार आहे, डीच्या लगेच नंतर, एक्झॅक्टली आफ्टर. सो डी ए कुठे आहे, सो डी ए आहे बघा ऑप्शन क्रमांक बी मध्ये. ऑप्शन क्रमांक ए सुद्धा आपला आन्सर या ठिकाणी होणार नाही. आणि आपण आता बघूया की सेंटेन्स काय आहे, की इट वॉज डिफिकल्ट टू ईट डिनर दॅट नाईट. आपण पाहतोय सेंटेन्स की त्या रात्री डिनर करणं डिफिकल्ट होतं. फर्स्ट, पहिल्यांदा युसुफचं स्टमक वॉज ऑक्युपाइड बाय एक्साइटमेंट, की युसुफचं जे पोट आहे ते ऑक्युपाइड बाय एक्साइटमेंट म्हणजे काय, त्याचं पोट खराब झालं. सेकंडली मदर वॉज ऑन दी हर हेल्थ ट्रिप्स, आणि मदर जी होती त्याची मम्मी जी होती ते काय करत होती, त्यांच्या एका डाएटवर होती, हेल्थ ट्रिपवर होती. अँड प्रिपेअर्ड स्प्राउटेड बीन्स अँड योगर्ट, आणि दही वगैरे बनवलं होतं, त्यांचं जे साहित्य आहे ते बनवलं. त्यामुळे काय झालं की युसुफला खाता आलं नाही. हाउएव्हर असं असलं तरी युसुफ कम्फर्टेड हिमसेल्फ बाय इमॅजिनिंग द हॉटेल फूड इन स्टोर फॉर हिम नेक्स्ट डे, आणि दुसऱ्या दिवशी त्याने काय केलं, इमॅजिन केलं. सो ए जे आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी मध्ये शेवटी आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक बी आपलं करेक्ट आन्सर होईल. बघा पुढे, सम टर्न, सम म्हणजे आणखी, बाकीचे जे लोक होते टर्न देअर आईज, त्यांनी बघितलं टू द टीव्ही स्क्रीन, म्हणजे त्यांनी तिथे आशा लावून पाहिली किंवा बघतायत की हे केव्हा सुरू होईल, बघतायत की हे केव्हा होईल. सो हे सम कोणत्या लोकांसाठी वापरलेलं आहे माहिती नाही, दे कुणासाठी वापरलेलं आहे माहिती नाही, अदर्स हे कुणासाठी वापरलेलं आहे माहिती नाही. काही लोकांनी त्यांचे डोळे टीव्हीच्या स्क्रीनकडे फिरवले, बाकीच्यांनी काय केलं,
अदर्स टूक आउट बुक्स, बाकीच्यांनी पुस्तकं काढली, अँड मॅगझिन्स काढली टू रीड. सो क्लिअरली कळतंय की काही लोकांनी टीव्हीकडे डोळे लावून ठेवले, म्हणजे टीव्ही केव्हा चालू होईल. आणि इथे काय आहे, काही लोकांनी काय केलेलं आहे, पुस्तकं मॅगझिन काढली आणि वाचायला सुरुवात केली. म्हणजे ही दोन्ही सेंटेन्स एका पाठोपाठ येईल. पहिले सेंटेन्स येईल ए, जिथे कुठे येईल तिथे, आणि नंतर येईल सेंटेन्स डी. सो ए आणि डी चा क्रम राहील. कुठे येईल, मध्ये येईल, शेवटी येईल, ए कुठे पण येऊ शकतो, परंतु एच्या लगेचच नंतर कोण पाहिजे, डी पाहिजे. सो एच्या लगेचच नंतर डी या ठिकाणी आहे, एच्या लगेचच नंतर डी या ठिकाणी आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी आणि डी काय होतील मित्रांनो, कॅन्सल होतील. आता आपण पाहिलं हे फर्स्ट नाही, हे फर्स्ट नाही, हे फर्स्ट नाही, हे सेंटेन्स आपलं फर्स्ट सेंटेन्स होईल. म्हणून अशी जोडी बघा की जिथे एडीची जोडी आहे, ज्याची सुरुवात बी ने झालेली आहे. मग एडीची जोडी बघा ही आहे, एडीची जोडी ही आहे, इथे सुरुवात बी ने झालेली आहे, इथे सुरुवात सी ने झालेली आहे, म्हणून हे ऑप्शन कॅन्सल होईल. ऑप्शन क्रमांक सी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. थोडंसं आपल्याला बघायचं आहे प्रॅक्टिस केल्याने. आणि बघा कसं असतं मित्रांनो की हे प्रश्न असतात पॅराजंबलचे, हे प्रश्न आधी तुम्हाला व्यवस्थित पाहावे लागतात, त्यानंतर यांच्या ऑप्शन्सला तुम्हाला व्यवस्थित ऑब्झर्व करावं लागतं. फर्स्ट सेंटेन्स कोणतं होऊ शकतं ते शोधावं लागतं. फर्स्ट सेंटेन्स फिक्स झालं की शिल्लक राहिलेले 2 किंवा 3 सेंटेन्सेस कशा पद्धतीने लिंक होऊन आपलं एक मिनिंगफुल किंवा कोहरंट पॅराग्राफ तयार होत आहे हे आपल्याला पाहावं लागतं. हे सुरुवातीला आपल्याला व्यवस्थित प्रॅक्टिस करावी लागते. सुरुवातीला एक पॅराजंबल बघत असताना, सोडवत असताना आपल्याला 15 मिनिटं लागतील, 20 मिनिटं लागतील, 30 मिनिटं लागतील, कधी 45 मिनिटं पण लागतील, कधी 1 तास पण लागू शकतो, पण इतका वेळ लागत नाही. जनरली 5, 10, 15, 5 तर ठीक नाहीये, परंतु 10-15 मिनिटांमध्ये तुम्ही एक पॅराजंबल सुरुवातीला जेव्हा तुम्ही तयारी करत आहात तेव्हा तुम्ही करू शकतात. मग अशी जेव्हा तुम्ही वारंवार प्रॅक्टिस करणार, 40 दिवस, 50 दिवस, 60 दिवस, 90 दिवस कॉन्टिन्युअसली जेव्हा तुम्ही अशी प्रॅक्टिस करत राहणार, तेव्हा तुमचा टाइम जो आहे तो कमी होईल. इमिजिएटली यू कॅच द फर्स्ट सेंटेन्स. तुम्ही पहिलं सेंटेन्स इमिजिएटली कॅच करणार. फर्स्ट सेंटेन्स तुमचं फिक्स झालं की लगेच तुमच्या डोक्यामध्ये पुढचे जे मुवमेंट्स आहेत त्या चालायला लागणार, की आता पुढचं काय आहे, ऑप्शन काय आहेत, दिलेली सेंटेन्स कोणती आहेत, कोणती सेंटेन्स शेवटची सेंटेन्सेस होऊ शकतात, कोणत्या सेंटेन्सेसमध्ये कोणती शब्द आहेत की जे कोणत्या शब्दाला आधीच्या वाक्यांना लिंक होताना आपल्याला पाहायला मिळतं. असं सर्व प्रोग्राम जो आहे तो आपल्या माइंडमध्ये, आपल्या ब्रेनमध्ये चालतो आणि एक मिनिंगफुल कोहरंट पॅराग्राफ आपला तयार होतो आणि ते ऑप्शन आपलं करेक्ट ऑप्शन असतं. सो हे सर्व प्रॅक्टिसने होतं मित्रांनो. सो मॅक्सिमम प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे आणि 2 प्रश्न, मिनिमम 2 प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्या 2 प्रश्नाची फाइंड आउट करायची आहे तुम्हाला आन्सर्स 4 गुण मिळवण्यासाठी. बघा पुढचा प्रश्न, कंबायनिंग विटॅमिन्स. इथे कंबायनिंग विटॅमिन्सला जर आपण कंबायनिंग केलं कोणतं, ए, सी आणि D3 विथ झिंक अँड प्रोबायोटिक्स गिव्स गुड फ्लू फायटिंग रेमेडी. अजून काही कळत नाहीये फर्स्ट सेंटेन्स आहे की नाही. विटॅमिन सी प्लेज अ वायटल रोल. असं जर असेल की हा वायटल रोल प्ले करत आहे किंवा महत्वाचा रोल प्ले करतोय, सो दिस कॅन बी द फर्स्ट सेंटेन्स. तरी पण आणखी सेंटेन्स बघू. हे इटने सुरू होतं, हे तर पहिलं नाही. आणि पीपल विथ लो विटॅमिन सी हे पण आपलं पहिलं सेंटेन्स होणार नाही. काही ठिकाणी लो विटॅमिन म्हटलेलं आहे, इथे तर अजून सीचा बद्दल महत्व सांगितलेलं आहे. जेव्हा महत्व सांगितलं जाईल त्यानंतर सांगितलं की हे जर कमी असेल तर काय होईल, हे जर जास्त असेल तर काय होईल, किंवा याच्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे. सो सेंटेन्स बी आपलं फर्स्ट सेंटेन्स होईल की ज्या ठिकाणी विटॅमिन सी जो आहे तो एक महत्वपूर्ण रोल प्ले करतो मेंटेनिंग द बॉडीज नॅचरल डिफेन्स. सो आपली बॉडी जे व्हायरल अटॅक होतात किंवा जे बॅक्टेरियल अटॅक होतात त्यांच्यापासून आपलं संरक्षण करते. कोण संरक्षण करतं, आपल्या बॉडीमध्ये असलेला विटॅमिन सी करतो. ठीक आहे. सो या ठिकाणी बघा बी ने सुरू होणारी 2 सेंटेन्सेस आहेत. ऑप्शन ए आणि बी तर कॅन्सल झालं. एक आहे बी नंतर सी आणि दुसरा आहे बी नंतर ए. बी नंतर सी आहे इट. इट ऑल्सो सपोर्ट. इट ऑल्सो सपोर्ट म्हणजे कोण, तर हा विटॅमिन सी. सो बघा बी नंतर सी या ठिकाणी प्रॉपर राहील. एक आहे बी नंतर ए. कंबायनिंग विटॅमिन ए, सी अँड D3 झिंक अँड प्रोबायोटिक्स गिव्स अ फ्लू फायटिंग रेम. अजून फ्लू फायटिंग वगैरे काहीच आलेलं नाहीये, त्यामुळे बी नंतर लगेचच आपण ए घेतला तर तो सुसंगत नाही, कोहरंट नाही. म्हणून बी सोबत सी जो आहे तो सुसंगत आहे, कोहरंट आहे. सो बी सोबत सी असलेला ऑप्शन सी आहे, ए नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक डी जे आहे ते कॅन्सल होईल. क्लिअर. पुढचा प्रश्न बघा, आय पॉइंटेड देम आउट टू माय कंपॅनियन. मी त्यांच्याकडे पॉइंट आउट केलं म्हणजे बोट दाखवलं, आउट टू माय कंपॅनियन, की ते माझे कंपॅनियन आहेत, मित्र आहेत, जीवलग आहेत. द वुमन्स फेस, त्या महिलेचा जो चेहरा होता, वॉज फॅमिलियर, की तो ओळखीचा होता. बट आय कुड नॉट रिकॉल हू शी वॉज, परंतु मी ओळखू शकलं नाही की ती कोण होती. ॲट द व्हेरी नेक्स्ट टेबल, आणि आमच्या समोरचा जो टेबल होता त्या टेबलवर सॅट लेडी एडवेअर अँड ब्रायन मार्टिन. आमचा जो टेबल, ज्या टेबलवर आम्ही बसलेलो होतो, खुर्ची टेबलवर बसलेलो, आमच्या समोरच्या टेबलवर कोणतरी आलं. कोण आहे, नेक्स्ट टेबल आवर सॅट लेडी एडवेअर आणि ब्रायन मार्टिन हे आमच्या समोर बसले. ॲज आय वॉज डुईंग सो अनदर कपल केम.
जेव्हा मी करत होतो तेव्हा दुसरं कपल आलं अँड जॉईन देम आणि त्यांनी जॉईन केलं. आता या संपूर्ण सेंटेन्सेस मध्ये जर पाहिलं मित्रांनो तर इथे नावं दिसत आहेत आपल्याला. सो हे नावं जे आहेत ना हे आपलं फर्स्ट सेंटेन्स आहे. सो सी आपलं फर्स्ट सेंटेन्स होईल, बी आणि सी कॅन्सल होईल, सी आपलं फर्स्ट सेंटेन्स होईल. ॲट व्हेरी नेक्स्ट टेबल टू आवर्स आमच्या समोरील टेबलवर एक लेडी बसली एडवेअर आणि त्याच्यासोबत कोण बसला, ब्रायन मार्टिन बसला. त्यानंतर ॲज आय वॉज डुईंग सो अनदर कपल केम अँड जॉईन देम. आणि एक आहे की द वुमन्स फेस वॉज फॅमिलियर बट आय कुड नॉट आता तिचं नाव माहिती आहे तुम्हाला आणि इकडे काय तुम्ही म्हणतात की त्या वुमेनचा फेस जो आहे माझ्या ओळखीचा होता. इथे तुम्ही क्लिअरली सांगतायत की ती वुमेन कोण आहे. मग ती वुमेन कोण आहे म्हणजे तुम्ही ओळखतायत. म्हणजे हे सेंटेन्स या सेंटेन्स नंतर घेता येणार नाही. आय पॉइंटेड देम आउट टू माय कंपॅनियन हे पण अजून येणार नाही. सेंटेन्स कोणतं येईल बघा, आमच्या टेबल समोर बसले कोण, एडवेअर आणि ब्रायन मार्टिन. ॲज आय वॉज डुईंग सो जेव्हा आम्ही आमचं काम करत होतो अनदर कपल केम अँड जॉईन देम. दुसरं कपल आलं आणि त्यांना जॉईन केलं. कोणाला जॉईन केलं, एडवेअरला आणि ब्रायन मार्टिनला. त्याच्यात दुसरं कपल आलं, त्या दुसऱ्या कपलमध्ये जी महिला आहे द वुमेन्स फेस तिचा चेहरा माझ्या ओळखीचा होता. बट आय कुड नॉट रिकॉल हू शी वॉज. परंतु मला कळत नव्हतं, आठवत नव्हतं की ती कोण होती. आय पॉइंटेड देम आउट टू माय कंपॅनियन आणि मी त्यांना बोट दाखवलं की ते माझे कंपॅनियन आहेत, ते माझे मित्र वगैरे आहेत. सो अशा परिस्थितीत सेंटेन्स सी नंतर आपण पाहतोय सेंटेन्स डी येणार आणि सी डी जर तुम्ही पाहिलं तर बघा ते ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. मग ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर होईल. मित्रांनो की जी पॅराजंबलची क्वेश्चन्स असतात त्या पॅराजंबलच्या क्वेश्चन्स मध्ये कधी कधी काय होतं की यांच्या व्यतिरिक्तही एक क्रम असतो, तो कधी कधी बरोबर होत असतो. कधी कधी काय होतं, आता हे सेंटेन्सेस तर काय असतात, हे सेंटेन्सेस एक पॅराग्राफ असतो, त्या पॅराग्राफला काय करून टाकतात ते सेंटेन्सेस मध्ये रिअरेंज करतात, मिस अरेंज केलेलं असतं, अप्रोप्रिएटली त्यांना अरेंज केलेलं नसतं, त्यांची जी जागा चुकवलेली असते. कधी कधी काय होतं की या सेंटेन्सचा मिळून असाही एक पॅराग्राफ तयार होतो की जो मिनिंगफुल आणि कोहॅरंट असतो, परंतु कधी कधी तसं ऑप्शन आपल्याला दिलेलं नसतं. म्हणून जे मोस्ट सुटेबल ऑप्शन आहे त्या ऑप्शन सोबत आपल्याला जावं लागतं. पुढे बघा, दॅट इज वाय वेन अ पर्सन शोज ऑफ वी से ॲज वेन ॲज अ पिकॉक. सो दॅट इज वाय आणि म्हणून म्हणून काय तर हे आपलं पहिलं होणार नाही. इट पहिलं सेंटेन्स नाही, बट पहिलं सेंटेन्स नाही. वेन द पिकॉक, वेन नंतर द पिकॉक सब्जेक्ट आहे प्रॉपर, म्हणून हे आपलं फर्स्ट सेंटेन्स होईल. सो बघा इथे डी आहे, इकडे डी आहे, बी आणि सी म्हणजे सी ऑप्शन डी कॅन्सल होईल. आता बघा पहिलं सेंटेन्स जर या ठिकाणी डी झालं तर मग आपल्याकडे एक आहे बी आणि दुसरं आहे ए. काय म्हटलंय, वेन द पिकॉक डान्सेस, जेव्हा मोर डान्स करतो, इट स्प्रेड्स इट्स फेदर्स, तेव्हा तो त्याचे पंख जो आहे तो पसारतो. बघा आता एक आहे बी आणि एक आहे इट गिव्स अस द इम्प्रेशन ऑफ बिंग अ व्हेरी प्राऊड बर्ड आणि त्यानंतर एक आहे बी सॉरी एक आहे बी आणि एक आहे ए. दॅट इज वाय वेन अ पर्सन शोज ऑफ, दॅट इज वाय अजून काही येणार नाही. सो डी नंतर हा जो सेंटेन्स ए आहे हा सुसंगत नाही, परंतु डी नंतर सेंटेन्स बी जो आहे तो सुसंगत आहे की जेव्हा मोर डान्स करतो तेव्हा तो आपला पिसारा फुलवतो. इट गिव्स अस इम्प्रेशन ऑफ बिंग व्हेरी प्राऊड आणि तो आपल्याला एक इम्प्रेशन कसं देत असतो, एक असं इम्प्रेशन देत असतो की जे प्राऊडचं आहे. दॅट इज वाय वेन अ पर्सन शोज ऑफ वी से ॲज वेन ॲज पिकॉक. आणि म्हणून आपण काय म्हणतो की एखादा पर्सन जर शो ऑफ करत असेल तर आपण काय म्हणतो की तो पिकॉक सारखा वेन करतोय. बट द फॅक्ट इज दॅट, परंतु सत्य वस्तुस्थिती अशी आहे दॅट पिकॉक इज नॉट वेन, की पिकॉक वेन नाहीये. इट डिस्प्लेज इट्स प्लमेज टू अट्रॅक्ट दी पीहेन आणि पीहेन मोरनी लांडोरीला काय करतो तो अट्रॅक्ट करण्यासाठी हे प्लमेज करत असतो. मग आता या ठिकाणी डी नंतर बी जे आहे त्याचं प्रॉपर होईल. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर होईल, बी आपलं उत्तर होणार नाही. पुढे बघा, टुडे रेस्पेक्ट इज शोन इन हा बॅटरी डाऊन झाली असल्यामुळे आपलं लेक्चरचा जो आवाज आहे तो मध्येच डिसेबल झाला होता. आता बघा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे या प्रश्नाला आपण व्यवस्थित समजून घेऊया. इकडे म्हटलेलं आहे टुडे फर्स्ट सेंटेन्स होणार नाही, व्यक्तीचं नाव आहे, इकडे बॅक आहे, इकडे फॉर इन्स्टन्स म्हणजे उदाहरणार्थ दिलेलं आहे. सो हे आपलं फर्स्ट सेंटेन्स होईल. सो बी ने सुरू होणारा आपलं फर्स्ट सेंटेन्स ऑप्शन ए आणि ऑप्शन सी आहे. ऑप्शन बी आणि ऑप्शन डी कॅन्सल होईल. आता बघा, सेंटेन्स जर बी आपलं फर्स्ट सेंटेन्स आहे तर सेकंड सेंटेन्स कोणतं होऊ शकतं, सी, किंवा सेकंड सेंटेन्स कोणतं होऊ शकतं, डी. आता सी मध्ये काय म्हटलेलं आहे की बॅक इन डे, आता लगेच आपण बॅक मध्ये गेलेलो आहोत आणि या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, फॉर इन्स्टन्स. सो जे काही म्हटलेलं आहे त्याचं उदाहरण या ठिकाणी पहिल्यांदा येईल. सो सेंटेन्स डी जे आहे ते प्रॉपर होईल आणि सी या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर बघा, हे जे बॅक इन डे आहे की पूर्वी काय व्हायचं,
आणि आत्ता काय होतं, सो सी आणि ए अशा पद्धतीने बी डी सी ए हा आपला क्रम जो आहे तो योग्य राहील. सो बी डी सी ए आहे का कुठे आपल्याकडे, बघा ऑप्शन क्रमांक सी मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक सी आपला करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ओके, चल आता बघा पुढचा प्रश्न. इट वॉज नोन हे माहिती नाही काय ओळखलं जायचं. इन 1941 इंडस्ट्रियलिस्ट बी डी बिर्ला. सो हे या ठिकाणी ओपनिंग सेंटेन्स होऊ शकतं. अमंगने सुरू होणारं ओपनिंग सेंटेन्स नाही. द ग्लोरियस सिटी ऑफ काशी, दिस कॅन बी द फर्स्ट सेंटेन्स. की 1941 मध्ये इंडस्ट्रियलिस्ट बी डी बिर्ला अंडरटूक द रिनोव्हेशन ऑफ द घाट, परंतु कोणत्या घाटचे हे अजून माहिती नाहीये. इकडे म्हटलेलं आहे द ग्लोरियस सिटी ऑफ काशी, काशी जी भव्य दिव्य सिटी आहे, फेमस फॉर इट्स घाट, म्हणजे हे सेंटेन्स फर्स्ट सेंटेन्स येणार नाही. सेंटेन्स डी आपलं फर्स्ट सेंटेन्स होईल. डी ने सुरू होणारा ठेवा, बाकी कॅन्सल करा. सी ने सुरू होते कॅन्सल, डी ने बरोबर, बी ने सुरू होते कॅन्सल, ए ने सुरू होते कॅन्सल. बघा इथे फक्त फर्स्ट सेंटेन्स ओळखायचं होतं आणि त्यावर आपला प्रश्न जो आहे तो सॉल्व्ह झालेला आहे. पुढचा प्रश्न बघा. सरंदा फॉरेस्ट इन सिंघभूम आर अ ह्यूज कॅचमेंट फॉर रिव्हर्स अँड स्ट्रीम्स इन दिस स्टेट. आता हे दिस स्टेट कोणतं आहे ते माहिती नाही, म्हणून फर्स्ट सेंटेन्स होणार नाही. इफ ने सुरू होणारं पहिलं सेंटेन्स नसतं. द स्टेट ऑफ झारखंड, कदाचित हे जे स्टेट आहे ते झारखंड असू शकतं, म्हणून हे फर्स्ट सेंटेन्स घेता येईल. दिस ने सुरू होणारं पहिलं सेंटेन्स नाही. सी ने सुरू होणारं पहिलं सेंटेन्स होईल. सी ने दोन सेंटेन्सेस सुरू होत आहेत मित्रांनो, आणि म्हणून ऑप्शन क्रमांक ए आणि बी कॅन्सल होईल. इकडे सी आहे, सी नंतर एक आहे बी आणि एक आहे ए. मग बघा सी काय आहे की स्टेट ऑफ झारखंड फेसेस वॉटर स्कार्सिटी एव्हरी समर, की झारखंड स्टेट जे आहे ते वॉटर स्कार्सिटी म्हणजे पाण्याची कमतरता जी आहे ही नेहमी फेस करते, किंवा प्रत्येक समर मध्ये. पुढे काय म्हटलेलं आहे बी, इफ दीज फॉरेस्ट आर ओपन अप फॉर मायनिंग पर्पजेस द रिमेनिंग रिव्हर्स अँड स्ट्रिप्स विल ड्राय अप, की जर हे फॉरेस्ट जे आहेत हे फॉरेस्ट जर आपण, परंतु कोणते फॉरेस्ट, इथे तर फॉरेस्ट बद्दल काही बोललेले नाहीये, त्यामुळे सेंटेन्स बी घेता येणार नाही, सेंटेन्स ए घ्यावं लागेल. सो सेंटेन्स सी बी जे आहे ते कॅन्सल होईल. सी ए घ्यावं लागेल जे ऑप्शन डी मध्ये आहे. ऑप्शन डी आपलं करेक्ट आन्सर होईल. इथपर्यंत दिसतंय सगळ्यांना, ते बघा व्यवस्थित. ओके, सो या ठिकाणी आपली ही जी क्वेश्चन्स आहेत मित्रांनो, टोटल 15 क्वेश्चन्स घेतली. सर्वची सर्व प्रश्न या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत. कोणताही प्रश्न बघा पॅराजंबलचा, त्यामध्ये तुम्हाला हिंटचा वापर करून पूर्ण प्रश्न जो आहे तो व्यवस्थित सोडवता येतो. त्यामुळे घाबरायची काही गरज नाहीये. फक्त ऑब्झर्वेशन चांगलं ठेवा, अप्रोच चांगला ठेवा. या अप्रोचची चांगली स्टडी करण्यासाठी किंवा हा नेमका अप्रोच काय आहे हे ऑलरेडी मी आपल्या या कोर्समध्ये तुम्हाला पॅराजंबलचे क्वेश्चन्स कसे सोडवायचे, प्रॅक्टिस क्वेश्चन सगळं या कोर्समध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे. या कोर्सची फीज मात्र 850 आहे. यामध्ये तुम्हाला TCS, IBPS पूर्ण ग्रामर, पूर्ण व्होकॅब्युलरी आणि पूर्ण PYQs आतापर्यंत जे झालेले आहेत सर्व PYQचे व्हिडिओज दिलेले आहेत. जवळपास या कोर्समध्ये तुम्हाला 250च्या वर व्हिडिओज मिळतील, परंतु एवढं तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाहीये. 45 व्हिडिओज ग्रामरचे आहेत आणि जवळपास 50 व्हिडिओज व्होकॅबचे आहेत. असे 100 व्हिडिओज जरी तुम्ही केले, तुम्ही तयार असतात कोणत्याही परीक्षा देण्यासाठी. इतर जे व्हिडिओज मी देतो तुम्हाला एक्स्ट्राचे, ते सगळे प्रॅक्टिससाठी असतात. ते तुम्ही केले काय नाही केले काय काही फरक पडत नाही, परंतु पहिले 100 व्हिडिओज जे आहेत ते करावेच लागतात. त्यानंतर जसं जसं तुम्हाला वेळ मिळेल, जसं जसं तुमचं सगळे कन्सेप्ट क्लिअर होत जातील, सर्व व्हिडिओज तुम्ही व्यवस्थित बघून व्यवस्थित तुम्ही पाहू शकतात आणि त्यांच्याने तुमची चांगली प्रॅक्टिस होणार आहे. आणि ज्यांचं ग्रामर व्होकॅब्युलरी चांगलं आहे त्यांच्यासाठी फक्त हा स्पेशल PYQ कोर्स आहे. या PYQ कोर्सला देखील तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात. या PYQ कोर्सची फीज फक्त किती आहे, 199 आहे. ओके, ऑफर वगैरे होती त्यावेळेस त्याची फीज कमी होती. आता ऑफर वगैरे सगळं संपलेलं आहे. 199 फीज आहे. यामध्ये तुम्हाला मोस्ट प्रॉब्ली 150+ व्हिडिओज मिळणार आहे. आता जवळपास 82 ते 85 व्हिडिओज आहेत. जसं जसं आपण पुढे जाऊ प्रश्नपत्रिका अवेलेबल होत आहेत, तसं तसं आपण आणखी प्रश्नपत्रिका वाढवल्यानंतर जवळपास आपल्या 150 ते 175 प्रश्नपत्रिकांचा अनालिसिस या कोर्समध्ये होणार आहे. जवळपास 150 ते 250 व्हिडिओज या कोर्समध्ये सुद्धा तुम्हाला अवेलेबल राहतील मित्रांनो. तर अशा पद्धतीने हे कोर्सेस जॉईन करण्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. SK एज्युकेशन आपलं एक ॲप आहे. ते ॲप तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर डाउनलोड करू शकतात किंवा खाली लिंक दिलेली आहे त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून हे जे ॲप आहे ते डाउनलोड करू शकतात. तसंच आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे, ते देखील तुम्ही जॉईन करू शकता. त्याची ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट पिन केलेला आहे, त्यामध्ये देखील तुम्हाला या सर्व लिंक्स मिळतील. सो आता तुर्त इथेच थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय.